सुंदर शरीर दिलंय, आहे का नाही? 2 हात 2 पाय डोळे हान दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोला. बरं याचे काही पैसे घेतले त्यानं तुमच्याकडून डिपॉझिट? याचं काहीच घेतलं नाही त्यानं, दान देऊन टाकलंय दान. हा, जेने हा जीव दान देऊन टाकलंय. जा दान दिलंय बाबा, पण एक काम कर, सत्कर्मी लाव. नाही सत्कर्म लावशील तर पुढच्या जन्मात आंधळ्याला बाबा ही अवस्था भेटेल. विठला विठला म्हणून मी रोज कीर्तनात सांगतो, रोज कीर्तनात नवतरुणांना सांगतो, जागेवा रे राजा हो जागेवा. ज्यांना आपल्याला जन्म दिलाय ना त्या देवाला त्याला आठवत जा. कोणी दिलं मला सांगा बरं, कोणी दिले शरीर? कोणी दिलं? कोण म्हणलं आता सासऱ्यान तिकडं? देवाने देवे दिला देव भजना गोमटा, त्या देवाने दिलाय. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, त्यानं दिलंय. विठाला 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 विठाला. शंभू लाईट येतच नाही काय? अरे बाप, विठाला विठाला त्यानं दिलंय ना, तर रोज त्याचं सकाळ आणि संध्याकाळ चिंतन करत जा. आणि आजच्या दिवशी 12 महिन्यात रोज घरी चिंतन करायचं. रोज घरी त्याला सकाळी संध्याकाळी झोपायच्या वेळेस त्याला म्हणत जा. ऐका काय म्हणायचं, ऐका. त्याला म्हणा दिवस चांगला घातलाय, आता रात्र चांगली घाल, सकाळी लवकर उठव. सकाळी, कारण तू जर नाही उठवलं तर 4 जण उठवल्याशिवाय, त्यानं नाही उठवलं तर 4 जण उठवतात, हे लक्षात ठेवा. म्हणून त्याला सांगायचं आहे, उठवणारा तोच आहे. तुम्हाला उठल्यानंतर त्याला म्हणायचं, चांगलं झालं बाबा तू उठवलं, तू जर नसतं उठवलं तर गर्दी झाली असती रे घरापुढे. 4 उठवलं असतं. म्हणून त्याचं स्मरण व्हावं, एवढ्यासाठी त्याची आठवण राहावी. काय मागायचं आज त्याला? हे राहूनच आहे. म्हणून सांगतो तुम्हाला, त्याला एकच मागायचं. आलो ना तुझ्याकडे दरबार, एक चांगलं कृपाछत्र तुझं आमच्यावरती राहू दे, येणार अरिष्ट जाऊ दे. आणि एक इच्छा आहे देवा, आज आम्ही तुझ्याकडे आलो, 12 महिने आमच्या घरी तू कायम येत राहत जा, हेच मागायचं. लक्षात. कारण तुम्हाला सांगू, जीवनाचा खरा आनंद काय? देव घरी आला पाहिजे. देव एकदा का जर देव घरात आला ना, आज काला आहे, काल्यासाठी जो अभंग घेतला ना, तो जगाचा बाप पोरायची उष्टी खाण्यासाठी तरफडलाय. उष्ट खाण्यासाठी. जे गोपाळ होते ना, त्यांचं उष्ट खाण्यासाठी त्याच्या मागे मागे पळत होता. माय कधीतरी शबरी बनत जा. ऐका, काला म्हणजे काही वेगळं नाही आहे. कधीतरी शबरी बनत जा, आणि शबरी बनून त्याला म्हणत जा, करे त्या शबरीचे उष्टे बोर चालले तुला, माझी चपाती एखाद्या दिवशी खाऊन बघ ना. ज्या दिवशी तुमचा तो देव तुमच्या दरवाजा पुढे येईन तुम्हाला माय म्हणाल ना, हे लक्षात ठेवा. ऐका, दरवाजावर आणि येतो तो, तुम्ही म्हणून बघा. उद्यापासून ऐका, त्याला रोज स्वयंपाक करताना म्हणायचं, तुझ्यासाठी बनवते, एक पोळी खायला ये देवा. आणि एक दिवस तो तुमच्या दरवाजावरती येईल, ज्या दिवशी दरवाजाला थाप मारेल ना, आणि तुम्हाला माय म्हणेल. ज्या दिवशी माय म्हणेल ना, तुम्ही चिंतन ऐकणारच आहे काल्याचं. देवानी माय म्हटल्यानंतर काय अवस्था होते. अरे तो जेव्हा माय म्हणेल, ए माय, आणि त्यावेळेस तुम्ही दरवाजा उघडून पासाल ना त्याला, त्यावेळेची तुमची अवस्था जी होणार आहे त्याला काला म्हणतात. विठ्ठला अरे जीवनात काय संपत्ती अपत्ती पैसा किती कमवा, काही कमवा, किती मोठी गाडी घ्या, तुमच्यापेक्षा मोठी गाडी घेणार कोणीतरी आहे. लक्षात ठेवा, या दुनियात तुमच्यापेक्षा तुम्ही 10 मजली इमारत बांधा, 11व्या मजली इमारत बांधणारा कोणीतरी तयार करणारा तो देव आहे. उगा मोठेपणा गाजवत जाऊ नका.
माझ्याकडे एवढं आहे, मी असं केलं आणि बापाने काहीच नव्हतं दिलं. तुला बाप दिला हे महत्वाचं आहे. विठाला विठाला लोक भूषण करतात पण बापाला कमी लेखवतात. बापाला कधीच कमी लेखवत जाऊ नका राजा. हो म्हणून तरुणांनो, अरे मी रोज त्या दिवशी बाजार संगीत सांगितलं ना, अरे खरा देव जर असेल तर तो बाप आहे. नाही त्याला साहेब म्हणल्यापेक्षा, नाही त्याला साहेब म्हणल्यापेक्षा, ज्याचा काही एक संबंध नाही त्याला आपण साहेब 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 म्हणून पुढे पडतोय. अरे ज्यानं रात्रंदिवस तुमच्यासाठी घासलंय, अरे रात्र पाहिली नाही दिवस पाहिले नाही, त्याला एक दिवस साहेब म्हणून बघा, काय आनंद येईल त्याला. विठाला म्हणून त्या परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी त्या संतांनी 7-7 दिवसाची सप्ताह वगैरे, आणि त्या योगाने त्याची ओळख होते. नाहीतर खरं सांगा बरं माऊल्यांनो, तुम्ही दिवसभर तरी काय करता? आता काय करता म्हणजे कामं धंदे वगैरे करता, पण घरी गेल्यावर टीव्ही शिवाय दुसरं काय पाहता? हाय का? टीव्ही पाहत जाऊ नका, माझी विनंती आहे. टीव्ही साहेब मी का सांगतो याचं कारण आहे, या टीव्हीमुळे या 8-10 वर्षात 4-5 वर्षामध्ये चांगली चांगली संसार बर्बाद झाली. मुलगा एकीकडे, मुलगी हे बघा, पती एकीकडं, पत्नी एकीकडं, पोरं आमच्याकडे आहेत. का? त्या सिरियल मध्ये बघा, ती एकही सिरियल चांगली नाही ना. माय सून सासू मारायचा कट करते, सासू सून मारायचा कट करते, बरोबर आहे का? याच्याशिवाय दुसरं काय? आणि ते कोण पाहतं? तुम्ही आम्ही पाहता. आणि तुम्ही आम्ही पाहिल्यामुळे काय परिणाम होतो माहितीये की पती मग आणि इतकी बेकार सिरियल आहेस, त्या एवढ्या बेकार सिरियल आहेत ना की या पतीला सोडायचं, दुसरा पती नका. म्हणून जरा भारताची संस्कृती ओळखत जा. जे पाहायचं असेल ना चांगलं पहा, ऐका. त्याच्याऐवजी एक काम सांगू का तुम्हाला, करसाल का? नक्की देवाची भेट होईल. नाही जर देवाची भेट झाली ना, मारुतीराया पुढे आहे, नाही जर देवाची भेट झाली तुम्हाला, पवार महाराज कायमचे कीर्तन करणं बंद करेल जर तुम्ही ते काम केलं. हे लक्ष काय करत जा माहिती आहे रोज? ऐका. त्याच्या ऐवजी ना हरिपाठ घेऊन बसत जा आणि हरिपाठ म्हणत जा. आणि पुरुषांना, नवतरुणांना माझी विनंती, हनुमान चालीसा म्हणत जा, हरिपाठ घेत जा. नवतरुण पोरांनो, सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा जर तुम्ही घेतली ना, माझ्या देशावरचं तुमच्यामुळे, ऐका, तुमच्यामुळे माझ्या देशावरचं, माझ्या धर्मावरचं संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. हे नक्की माहिती आहे, लक्षात ठेवा. कारण त्याचं नावच ते आहे. काय नाव आहे? तो दुःखाचा नाश करणारा आहे. हे दुःख दुःखाचं नाहीसा करणारा आहे, सुख प्रदान करणारा आहे. येणारी संकट मोचन तो आहे, तो करेल. आणि समृद्धी वाढण्यासाठी महादेवजी येत आहेत. अशा या सुंदर याच्यामध्ये गेली 7 दिवसापासून तुम्ही देवाशी बोलताय, भांडताय, आहे का नाही? आणि 7 दिवसाचा आजचा त्या देवाला प्रसाद मागायचा आहे. आणि त्या प्रसादाचं निमित्त म्हणजे काल्याचं कीर्तन. विठाला